नांदेडकडून परभणीकडे गुटख्यानं भरून जाणारा कंटेनर गुप्त माहितीवरून वसमत शहर पोलिसांनी दिनांक 20 जुलै शनिवार रोजी रात्री 10 वाजता शहरातील विश्रामगृह परिसरात पकडून लाखोंचा गुटखा आणि वाहन असा मुद्देमाल जप्त केला आहे। वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांचं पथक गस्तीवर असताना नांदेडकडून परभणीकडे एका कंटेनरमध्ये गुटखा तंबाखूजन्य पदार्थ नेत असल्याची गुप्त माहिती वसमत शहर पोलिसांना मिळाली होती। त्यावरून नांदेड परभणी महामार्गावर वसमत शहरातील विश्रामगृह परिसरात संशयावरून कंटेनर क्रमांक RJ14GL 0020 ची तपासणी केली असता त्यात 10 लाखांचा तंबाखूजन्य पदार्थ गुटखा आढळून आला। पोलिसांनी 10 लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ गुटखा आणि कंटेनर किंमत अंदाजे 30 लाख असा 40 लाखांचा मुद्देमाल जप्त करून फिर्यादी शेख हकीम यांच्या फिर्यादीवरून चाऊस विकीसेठ यांच्यासह इतर 2 जणांवर वसमत शहर पोलीस ठाण्यात दिनांक 21 जुलै रविवार रोजी भल्या पहाटे 2 वाजता गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारवाई वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले, बोंडले, जमादार शेख हकीम वडगावे, इम्रान कादरी, केशव गारोळे, संदीप चव्हाण यांच्या पथकाने केली आहे। कारवाईनं अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच धापे दणाणलेत। पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली आहे।